So, good morning to all of you. Welcome to the next lecture of economics. Today we are going to discuss about the measures or initiatives taken by the Maharashtra government for the development of industry. So, what kind of initiatives Maharashtra government has taken for the industrial development? The first one is single window sale was initiated to provide all clearance to the existing and prospective investors. Single window. Before this initiative, रेड कार्पेट नावाचा तुम्ही प्रकार ऐकला असेल. रेड कार्पेट, यू नो व्हॉट इज रेड कार्पेट? काय असतं रेड कार्पेट? लाल रंगाचं कार्पेट असतं. नावाला बघायला तर ठीक लाल रंगाचं कार्पेट तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा सेरेमनीज मध्ये, मूवीज मध्ये. इवन दो when the bride and groom comes for the wedding, there is a red carpet. Everyone stand beside the red carpet, welcomes the bride and groom, and then everyone claps for them. ऐकलं असेल ना ते नवरा नवरी जातात असं रेड कार्पेट. तर रेड कार्पेट ही संकल्पना ऍक्च्युली मध्ये काय म्हणतात? वेलकमिंग. रेड कार्पेट टाकणे म्हणजे वेलकम करणे. इंडियन इन्व्हेस्टर्सला इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला किंवा महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला सिंगल विंडो देण्यात आला. क्लिअरन्स ऑफ सिंगल विंडो सेल इनिशिएटेड टू प्रोव्हाइड ऑल क्लिअरन्स टू द एक्झिस्टिंग अँड प्रोस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स. जे काही प्रोस्पेक्टिव्ह म्हणजे येणारे इन्व्हेस्टर्स आहेत, अंदाजित इन्व्हेस्टर्स आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना वेलकम करण्यासाठी सिंगल विंडो देण्यात आला. म्हणजे एक सिस्टमॅटिक प्रोसिजर देण्यात आला. अगोदर काय व्हायचं? तुम्ही शिवाजी द बॉस मूवी बघितलाय? मिस्टर शिवाजीला युनिव्हर्सिटी चालू करायची असते आणि त्यांना किती प्रॉब्लेम्स येतात? ऑफिस एका ऑफिस मधून दुसऱ्या ऑफिसमध्ये, एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. हा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा हा एक चॅलेंज होता की जे इन्व्हेस्टर्स इंडियामध्ये येऊ इच्छितात, जे इन्व्हेस्टर्स इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात, त्यांना खूप डिपार्टमेंट वाईज प्रोसिजर्स कराव्या लागायच्या आणि त्यांना त्रास व्हायचा. म्हणून लोक अवॉइड करायचे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला. आणि हा प्रॉब्लेम लक्षात घेऊन त्यांनी सिंगल विंडो मीन्स यू डोंट वॉन्ट टू गो एनिवेअर, डोंट गो, यू डोंट नीड टू गो एनिवेअर. तुम्हाला कुठे जायची इच्छा नाहीये ना, नका जाऊ. तुम्हाला कुठेच जायची इच्छा नाही. एक सिंगल विंडो आहे. त्या सिंगल विंडो म्हणजे सिंगल प्रोसिजरने तुम्हाला विंडोमध्ये खिडकी, सिंगल प्रोसिजरने तुम्हाला कमीत कमी प्रोसिजर्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात करता येईल. आणि त्यामुळे काय झालं? थोडंसं सोपं झालं महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्यामुळे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त झालं. लोक इन्व्हेस्टमेंट करू लागले महाराष्ट्रामध्ये. सिंपल आहे ना. तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जाणार नाही. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हा प्रॉब्लेम लक्षात आला आणि तो प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी सिंगल विंडो स्कीम काढली. क्लिअर आहे? लक्षात आलं? अर्थार्थी घ्यायचं नाही. विंडो म्हणजे खिडकी, एक खिडकी दिली आहे. नो. सिंगल विंडो मीन्स सिंगल प्रोसिजर, मिनिमम प्रोसिजर. दुसरा आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल was introduced to provide online consolidated information about the investment process. Now, बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो? You have to visit the various departments. Sir, I want to invest in Maharashtra. Suppose you are big businessman, तुम्ही एक मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जावं लागेल आणि प्रत्येक डिपार्टमेंटची आपापली एक लिस्ट असते. हे कागद, ते कागद, ते कागद, ती फाईल तिथं असते. मग पेंडिंग, परत दुसऱ्या टेबलवर गेलं तर ते म्हणतात नाही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कमी आहेत, अजून डॉक्युमेंट्स लागतील. मग परत नवीन डॉक्युमेंट्स, परत नवीन प्रोसिजर, असं करत करत खूप वेळ जायचा ना. आणि लक्षातच यायचं नाही कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे कोणते द्यायचे नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक सेल इंट्रोड्यूस केला, डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, एक डिपार्टमेंट किंवा एक सेल इंट्रोड्यूस केला आणि त्या सेलमध्ये काय केलं? त्याचं नावच आहे महाराष्ट्र
इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेंटर. फॅसिलिटीज जे देतं ना तसं असेल. आणि त्यांनी सगळं इन्फॉर्मेशन ऑनलाईन ठेवायला सुरुवात केली. काय प्रोसिजर्स आहेत, काय डॉक्युमेंट्स लागतील. म्हणजे तुम्हाला 10 जागी विजिट करायची गरज आहे का? जे पर्स्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे, ते इन्व्हेस्टर्स डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकतात. कळतंय मी काय म्हणतो तुम्हाला? लक्षात येतोय क्लिअरली? म्हणजे प्रोसिजर्स कमी करण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईनच सगळी इन्फॉर्मेशन ठेवली, ऑनलाईन डॉक्युमेंटेशन काय काय लागतात ते ठेवलं. त्यामुळे इन्व्हेस्टर्सला सोपं झालं, म्हणून इन्व्हेस्टमेंट वाढला. कळलं? बघा, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा लोकांचा कल असतो. दुसरे देश इन्व्हेस्टमेंट खूप करू इच्छितात इंडियामध्ये, है ना? मग का करत नाही? एवढ्या दिवस काय प्रॉब्लेम होता इंडियाचा? प्रश्न आहे. माझा प्रश्न कळाला का? भारत हा एक विशाल देश आहे, मोठा देश आहे, ह्यूज पॉप्युलेशन. चायनाच्या नंतर जर सर्वात जास्त पॉप्युलेशन कोणत्या देशात आहे तर इंडियामध्ये. आणि चायनामध्ये फ्री मार्केट नाही आहे. तिथं एंट्री करणं, तिथं बिझनेस करणं खूप अवघड आहे. खूप जास्त लेंदी प्रोसिजर्स आहेत चायनामध्ये. आणि चायना रिस्ट्रिक्ट करतं बिझनेसला. अगदी युट्यूब, गुगल सुद्धा तिथं नाही आहे. माहिती आहे ना? आपण युट्यूब चालवतो, गुगल चालवतो ना, चायनामध्ये नाही आहे. त्यांचा स्वतःचा ब्राउझर आहे, UC ब्राउझर ऐकला असेल, तो चायनाचा आहे. चायनामध्ये गुगल चालत नाही, त्यांचा स्वतःचा ब्राउझर आहे. युट्यूब नाही आहे, फेसबुक नाही आहे, त्यांचे स्वतःचे सोशल मीडिया हाऊसेस आहेत. आपल्या इकडं त्यांचंही आहे, आपलं तर नाहीच आहे अजून. जे चालू केलं तेच बंद पडायच्या मार्गावर आहे. हाईक वगैरे चालू केले होते. फॅक्ट आहे, आपल्याकडं फॉरेन मार्केटचा खूप मोठा दबदबा आहे. एवढा बिझनेस आत्ता कसं काय वाढू लागला? आधी का एवढा इन्व्हेस्टमेंट होत नव्हता महाराष्ट्र देशामध्ये? आपण आधी देशाचा विचार करू, मग महाराष्ट्राकडे. कारण की अगोदर इन्व्हेस्टमेंट करायची म्हणलं तर लेंदी प्रोसिजर्स असायच्या. आता ऑनलाईन ट्रेंड जेव्हापासून चालू झालाय, थोडंसं सोपं झालं बिझनेस करणं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा तसंच आहे. त्यांनी सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स दिलेत इन्व्हेस्टर्सला, बिझनेसमॅन्सला, आणि त्यामुळे थोडासा सोपा झाला बिझनेस करणं. डॉक्युमेंटेशन प्रोसिजर सोप्या झाल्या. ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज म्हणजे सोपा. डुईंग बिझनेस करण्यासाठी फेवरेबल देश, चांगले देश जिथं आपण बिझनेस करू शकतो, त्याच्यात भारताचा कितवा रँक आहे माहिती आहे? 77वा. कळतं मी काय म्हणतो तुम्हाला? म्हणजे सर्वे केल्या करतात, काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, सर्वे करतात कोणत्या देशात बिझनेस करणं सोपं आहे. तर भारतात बिझनेस करणं सोपं आहे, पण 77व्या नंबरवर. म्हणजे आपल्या पुढे 176 देश आहेत, 1 to 76 देश आहेत, जिथं अजून सोपं आहे. आपण एवढं सोपं दिले, काय तुम्हाला जे बिझनेस करायचं ते करा. आपल्या इकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत का? जे बिझनेस करायचं ते करा. कोणाला थांबवतो का आपण बिझनेस करण्यापासून? इंडियामध्ये कोणतीही कंपनी येऊ शकते, तरी पण का कंपनी येत नाहीत अजूनही? विचार का करते? सगळ्या कंपनी दुसऱ्या देशात का जातात? चायना एवढं रिस्ट्रिक्शन देऊन सुद्धा, चायनामध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत ना, तरी पण चायनामध्ये मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, का जातात? इंडियामध्ये काय येत नाही? कारण की इंडियामध्ये लेंथी प्रोसिजर्स आहेत. आणि ऑफिसचा जो खेळ आहे, वेगवेगळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत, ते फाईल्स लवकर ट्रान्सफर करत नव्हते, ऑनलाईन मोड नव्हता. आता सगळं ऑनलाईन झाले इंडियामध्ये, त्यामुळं इंडियामध्ये बिझनेस वाढतोय. तसंच महाराष्ट्र सुद्धा ऑनलाईन मोडवर आलाय आणि इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढतोय. तर हा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे. आर यू गेटिंग? समझ रहे हैं ना सबको? इफ यू हैव एनी प्रॉब्लम प्लीज लेट मी नो. Awards for export performance, space rate-based subsidies are provided to small-scale industries to encourage participation in the international exhibitions. Exhibition नावाचा प्रकार ऐकला की आपल्या इकडे लागतं एक्झिबिशन? कुठं असतं एक्झिबिशन? टाउन हॉल एक्झिबिशन असतं का नाही असतं? व्हॉट डज एक्झिबिशन मीन्स?
varieties of products and services available at one place and we can see it, and if you want to purchase it we can also purchase it. डेमोज भेटतात आपल्याला एक्झिबिशन्स मध्ये, नवीन नवीन ट्रेंड माहीत पडतात. बघा, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा देशाचाही विचार केला, देशाचा डेव्हलपमेंट करायचा आहे, एखाद्या राज्याचा डेव्हलपमेंट करायचा आहे, पर्टिक्युलरली आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतो, डेव्हलपमेंट करायचं आहे, तर हे जे स्मॉल बिझनेसमॅन्स आहेत ना, ह्यांना एक्सपोर्टसाठी एनकरेज करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण एक्सपोर्ट का करत नाही? इम्पोर्ट जास्त का करतो, एक्सपोर्ट का करत नाही? विचार करा, तुम्हीच एक बिझनेसमॅन आहे, तुम्ही प्रोडक्शन करताय, चांगला प्रोडक्ट तयार करता, तुम्हाला जर दुसऱ्या देशात प्रोडक्ट विकायला सांगितलं तर तुम्ही का विकत नाही? त्याची काय कारण आहे? विचार करा, तुम्ही बिझनेसमॅन आहेत आणि माझा प्रश्न आहे तुम्हाला, एक बिझनेसमॅन म्हणून सांगा मला, कॉमर्सचे विद्यार्थी आहे, का करत नसताल तुम्ही फॉरेनमध्ये बिझनेस? फॉरेनमध्ये का विकत नाही प्रोडक्ट्स? एक्सपोर्ट का करत नाही? सांगा. अवघड प्रश्न आहे का? माझा प्रश्न कळाला का? तुम्ही एक बिझनेसमॅन म्हणून विचार करा आणि मला सांगा की तुम्ही का इंडियामध्येच फक्त प्रोडक्ट विकताय, फॉरेनमध्ये का विकायला जात नाहीये? प्रमोटिंग द Indian small scale businessman or Maharashtrian small scale businessman to the global level is an important task. How to promote them? How to encourage them? Let them know about the advantages of foreign trade. त्यांना सांगा ऍडव्हान्टेजेस काय फॉरेन ट्रेड करण्याचे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वेगवेगळे एक्झिबिशन्स ठेवले. एक्झिबिशन्स ठेवून जे छोटे छोटे बिझनेसमॅन होते त्यांना प्रमोट केलं की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर या, इथं आम्ही तुम्हाला एक जागा देऊ, तिथं तुमच्याकडे जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या आयडियाज तुम्ही दाखवा. आणि वेगवेगळ्या देशातल्या डेलिगेट्सला, मोठ्या मोठ्या कंपनीजच्या डेलिगेट्सला इथं इन्व्हिटेशन दिलं महाराष्ट्रावर त्या एक्झिबिशनला. मग मोठ्या मोठ्या देशातले एक्झिबिटर्स डेलिगेट्स आले एक्झिबिशन मध्ये व्हिजिट द्यायला. मग ज्यांना ज्यांचा आयडिया आवडला त्यांनी प्रमोट केलं, तुम्ही काय एवढा चांगला प्रोडक्ट तयार करतायत, मग का बरं एक्सपोर्ट करत नाही? सर आमच्याकडे कॅपिटल आहे, आम्ही तुम्हाला कॅपिटल देऊ. व्हेंचर चालू झाले. आधी ओळखच नव्हती, एक्झिबिशन मध्ये हा फायदा होता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लक्षात आलं की भारतीय किंवा महाराष्ट्राचे छोटे छोटे बिझनेसमॅन्स ह्यांना प्रमोट करणं खूप गरजेचं आहे, ह्यांना एनकरेज करणं गरजेचं आहे, ह्यांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही फॉरेन ट्रेड करा, तुम्हाला त्याच्यात फायदा आहे. त्यांच्याकडे कॅपिटल नाहीये, टेक्नॉलॉजी नाहीये, जे काही नाहीये, त्यासाठी त्यांना मदत करणं, हे सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रयत्न केला आणि त्यामुळे इंडस्ट्रीचं चांगलं डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये झालं. कळतंय? लक्षात येत आहे? नेक्स्ट पॉइंट आहे क्रिएशन ऑफ स्पेशल इकॉनॉमिक झोन. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या कंपनी येत आहेत, त्यांना बिझनेस करायचा आहे. ते आधी काय म्हणतात, साहेब आम्हाला 24 तास वीज पाहिजे, साहेब आम्हाला रोड फॅसिलिटी चांगली पाहिजे, साहेब आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, साहेब आम्हाला लेबर्स चांगले पाहिजे, एम्प्लॉईज पाहिजे, पाणी पाहिजे. गव्हर्नमेंटला टेन्शन. सगळीकडे आपण 24 तास लाईट देऊ शकतो का? त्या काळातली गोष्ट जेव्हा हे पासून इनिशिएटिव्ह चालू झालं. आज आपल्याकडे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम नाहीये, पण तेव्हा जेव्हा हे इनिशिएटिव्ह घेण्यात आले, हे पुढाकार घेण्यात आले, हे स्टेप्स घेण्यात आले. पाणी देऊ शकतो का 24 तास? देऊ शकतो का महाराष्ट्रात सगळीकडे? विचार करा. लातूरच्या लोकांपेक्षा जास्त कोणाला माहिती आहे पाण्याची किंमत? 24 तास वॉटर फॅसिलिटी इज नॉट पॉसिबल. रोड, मग गव्हर्नमेंटला एक लक्षात आलं हे सगळं करण्यासाठी खूप पैसा लागणार, तेवढा पैसा पण नाहीये. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर, रोड फॅसिलिटी, वॉटर फॅसिलिटी, बाकीचे जे काही सुविधा पाहिजे. मग मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात येण्याच्या अगोदर ते काय मागतायत? सुविधा. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक लक्षात आलं की ठीक आहे,
आपण पूर्ण महाराष्ट्रात ही फॅसिलिटी नाही देऊ शकत, पण एखादा पर्टिक्युलर एरिया, त्या एरियामध्ये तर देऊ शकतो ती फॅसिलिटी. आणि सगळ्या बिझनेसमॅनला म्हणलं की आम्ही एक एरिया डिसाईड केलाय, त्या एरियामध्ये तुम्ही बिझनेस टाका, आम्ही तिकडे तुम्हाला 24 तास वॉटर फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, लेबर, अजून ज्या काही फॅसिलिटीज पाहिजेत, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पाहिजे, तुम्हाला काही असिस्टन्स पाहिजे, आमच्याकडे मदत पाहिजे, सगळं देऊ. पण बिझनेस कुठं करायचं आहे? एका पर्टिक्युलर एरियामध्येच. त्या एरियामध्ये फक्त बिझनेस ऑर्गनायझेशन, लोकांना राहायला परवानगी नाही, फक्त बिझनेस. आता तो एरिया आहे, त्याला आपण काय म्हणतो? झोन. स्पेशल झोन आहे ना तो, कशासाठी? इकॉनॉमी वाढवण्यासाठी, म्हणून त्याला नाव दिलं स्पेशल इकॉनॉमिक झोन. त्याला शॉर्टकट मध्ये सेज म्हणतात, SEZ. असा प्लेस ज्या प्लेसमध्ये बिझनेसमॅन्सला बिझनेस टाकण्याची परवानगी आहे आणि गव्हर्नमेंट कडून सगळ्या लेटेस्ट सुविधा आणि चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. कशासाठी? बिझनेसमॅन्सला बिझनेस करण्यासाठी. हा फायदा झाला. गुजरात डेव्हलपमेंट तुम्ही ऐकलं असतं, गुजरात, व्हायब्रंट गुजरात. कांडला नावाचा एक शहर आहे, तिथं त्यावेळेसचे चीफ मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी फर्स्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन चालू केला होता. ते म्हणाले की गुजरातमध्ये सगळी सुविधा नाही देऊ शकत, पण एका स्पेशल एरियामध्ये तर देऊ शकतो. मुंबईमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, त्या एरियामध्ये फक्त आणि फक्त इंडस्ट्रीज आहेत आणि तिथं सुविधा दिल्या जातात गव्हर्नमेंटकडून. आता कंपनी यायला तयार झाल्या. कंपनीला काय पाहिजे? ज्या कंपन्या फॉरेनच्या आहेत किंवा इंडियन कंपनी ज्यांना फॅसिलिटीज पाहिजे, त्यांना काय पाहिजे? फॅसिलिटीज पाहिजे. चला तुम्ही इथं बिझनेस करा आमच्या एरियामध्ये, आम्ही तुम्हाला सगळ्या लेटेस्ट सुविधा देऊ. मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये काम चालू आहे स्पेशल इकॉनॉमिक झोनचं, UP मध्ये काम चालू आहे स्पेशल इकॉनॉमिक झोनचं. हळूहळू डेव्हलपमेंट होईल आपल्या महाराष्ट्राचं. का? स्पेशल इकॉनॉमिक झोनची संख्या वाढवण्यासाठी. कळतंय ना? हा फायदा झाला. म्हणून हा एक मेजर रोल प्ले करतो. चायनीज कंपनीजनी किंवा चायनीज गव्हर्नमेंटने स्पेशल इकॉनॉमिक झोनची मदत घेऊनच खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलं. ठीक आहे, महाराष्ट्र सुद्धा स्पेशल इकॉनॉमिक झोन देतो. इंडस्ट्रियल ग्रोथ बूस्ट होणे म्हणजे वाढणे, जलद गतीने वाढणे, बूस्ट होतो ना माणूस, तसं वाढणे. Maharashtra State Industrial Cluster Development Program is being implemented all over the state to develop small, medium and micro enterprises. क्लस्टर करणे म्हणजे संघटित करणे, एकत्रित आणणे. एक डेव्हलपमेंट प्रोग्राम लॉन्च केला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, त्याचं नाव दिलं महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि इथं स्मॉल, मीडियम आणि मायक्रो म्हणजे मोठे, मीडियम लेवलचे बिझनेसमॅन, मोठ्या लेवलचे बिझनेसमॅन आणि छोटे छोटे बिझनेसमॅन या सगळ्यांना एकत्रित करून ह्यांचा सर्वांगीण डेव्हलपमेंट कसं करता येईल यासाठी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणल्या. ठीक आहे, म्हणजे ह्याला म्हणतात क्लस्टर करणे. क्लस्टर करणे म्हणजे एकत्रित करणे. वेगवेगळ्या घटकांना, वेगवेगळ्या ग्रुपला जेव्हा एकत्रित आणलं जातं तेव्हा क्लस्टर म्हणतात. मोठे बिझनेसमॅन, मिडियम स्केलचे बिझनेसमॅन आणि छोटे छोटे, मायक्रो म्हणजे छोटे, छोट्या लेवलचे बिझनेसमॅन या सगळ्यांना एकत्रित करून ह्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणि योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणल्या. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला मदत केली. 2017-18 मध्ये ती पॉलिसी बनवण्यात आली. कळतंय? ठीक आहे. आता सर्व्हिस सेक्टर. भारत जगातील सर्वात मोठा एक्सपोर्टर कोणता देश आहे? जगातील सर्वात मोठा एक्सपोर्टर कोण आहे? चायना. मानतात? नक्की? नाही मानलं तरी चायनाच. ट्रूथ हा ट्रूथच असतो. चायना हा जगातील सर्वात मोठा एक्सपोर्टर आहे. जगातील सर्वात मोठा सर्व्हिस प्रोव्हायडर कोणता देश माहिती आहे? सर्व्हिस देणारा देश जगातील सर्वात मोठा कोण आहे? सांगा सांगा. यू आर राईट, इंडिया. आपण आपल्याला अंडर एस्टिमेट करतो. इंडिया सर्वात जास्त सर्व्हिस देतो. जगातील सर्वात मोठा सर्व्हिस प्रोव्हायडर इंडिया है ना.
सर्व्हिस सेक्टरचा डेव्हलपमेंट महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली. काय केलं? सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय? कन्सिस्ट ऑफ इन्शुरन्स, टुरिझम, रिटेल बँकिंग, एज्युकेशन अँड सोशल सर्व्हिस. सर्व्हिस सेक्टर इन्क्लुड्स प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस टू बिझनेस ॲज वेल ॲज फायनल कन्झ्युमर्स. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करायचं. बघा, चायनाचा इंडस्ट्री का वाढला? कारण की चायना सर्वात मोठा एक्सपोर्टर आहे, किंवा इंडस्ट्री आहे म्हणून एक्सपोर्टर झाला. आपल्याकडे इंडस्ट्रीज नाहीत, मोठ्या मोठ्या आहेत, पण चायनाच्या कंपॅरिझन मध्ये म्हणतो आपण सर्व्हिस देतो. सर्व्हिस दिल्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढते. नोकरी करणारा वर्ग आपल्याकडे जास्त आहे का नाही? आपल्याकडे नोकरी करणारा वर्ग जास्त आहे का नाही? का बिझनेस करणारा वर्ग जास्त आहे? नोकरी. म्हणजे आपण सर्व्हिस देतो. सर्व्हिस देणारे लोक जास्त आहेत, सर्व्हिस करणारे लोक जास्त आहेत. अगदी भारतीय लोक तुम्हाला जगातील प्रत्येक देशात दिसतील जवळपास. कुठेही जा, वेलकम आहे भारतीय लोकांचं. ब्रेन आहे, कमी पैशामध्ये जास्त काम करतो, लॉयल आहे भारतीय लोक. त्यामुळं भारतीय लोकांना डिमांड भरपूर आहे. भारतीय लोक सर्व्हिस देतात. आता सर्व्हिस सेक्टरचे कोणकोणते बिझनेस आहे? बँकिंग बिझनेस. बँक काय करते? आपल्याला सर्व्हिस देते. प्रोडक्ट विकते का? दिसते का कुठं प्रोडक्ट असं घरी आल्यावर? नाही, सर्व्हिस देते बँक आपल्याला, है ना. इन्शुरन्स कंपनी सर्व्हिस देतात. एज्युकेशन, हे तुम्ही जे घेतायत सध्या सर्व्हिसेस आहे ना, का प्रोडक्ट आहे? दाखवावर कुठं आहे एज्युकेशन? एवढं एज्युकेशन, तेवढं एज्युकेशन, एवढं एज्युकेशन, कुठे आहे? दिसतोय का? सर्व्हिस म्हणजे तुम्हाला जो अनुभव होतोय तो सर्व्हिस मध्ये आहे. प्रोडक्ट का दिसतो, सर्व्हिस दिसत नाही. मूवी बघायला गेला, आरामात बसला, एक्सपिरियन्स येतो. प्रोडक्ट नाही आहे तिथं, कोणतं सर्व्हिस आहे. तर एज्युकेशन फील्ड असेल, इन्शुरन्स कंपनीज असतील, बँकिंग सर्व्हिसेस असतील, ह्या सगळ्या सर्व्हिस सेक्टरच्या महत्वाच्या घटक आहेत. तर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिस सेक्टर टू द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट हॅज बीन हायेस्ट compared to other sectors in the economy. It was 54.5%. 24.5%. अदर सेक्टर पेक्षा सर्व्हिस सेक्टर सर्वात जास्त ग्रोथ करतो आपल्या राज्यामध्ये. 54.5% सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहे. एवढी सर्व्हिस देतो आपण 100%. म्हणजे अर्ध्याच्या वर तर आपल्याकडे सर्व्हिस सेक्टरच आहे. बरोबर आहे. द कोर एरियाज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस सेक्टर इन्क्लूड फील्ड, IT, startups, cloud computing, electric vehicles, defense, tourism and private universities. Government has also tried to expand the service sector by various activities tied to cities. Tied to city म्हणजे आपण टायर 2 किंवा टायर 3 मध्येच येतो. सिटीज मध्ये प्रकार आहेत. मुंबई सुद्धा सिटी आहे, आपण सुद्धा सिटीच आहे. महानगरपालिका ना, मुंबईमध्ये पण महानगरपालिका ना, पुणे सुद्धा सिटी आहे, आपण सुद्धा सिटी आहे. सिटीच आहे ना महानगरपालिका. पण आपण सिटी कशी आहे? टायर 2 ग्रेड आहे. टायर 1 सिटीज म्हणजे पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बँगलोर, हैदराबाद, सुरत, अहमदाबाद, टायर 1 सिटीज आहे. आपण टायर 2 किंवा टायर 3 मध्ये येतो. तर आपल्या देशामध्ये IT सेक्टरचा डेव्हलपमेंट, सर्व्हिस सेक्टरमध्ये IT सर्व्हिस देतात ना. गुगल प्रोडक्ट देतो का तुम्हाला? सर्व्हिस. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, स्नॅपचॅट, इन्स्टा, वन ऑफ युअर फेवरेट. इलेक्ट्रिक व्हेकल्स या सेक्टरमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट करणं. पब्लिक ट्रान्सपोर्ट्स, टुरिझम, टूर्स अँड ट्रॅव्हल्स पॅकेजवाले, हॉटेल्सवाले सर्व्हिस देतात. ह्या सेक्टरचा विकास करण्याची गरज भारतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सुद्धा झाले. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा ह्या एरियामध्ये खूप जास्त फोकस करतो आहे ना. ऍड बघितलं असेल महाराष्ट्राची,
टुरिझमला वाढवण्यासाठी, किंवा गुजरातची ऍड बघितली असेल, कुछ दिन तो बिताओ गुजरात में, अमिताभ बच्चन, आठवत का न्यूज मध्ये. भारताची अतिथी देवो भव, आमिर खान ऍड मध्ये. महाराष्ट्राची सुद्धा ऍड आहे, महाराष्ट्र आहे महामा, माझ्या महाराष्ट्रात या एकदा. टूर्स अँड टुरिझम मध्ये येतं, सर्व्हिस सेक्टरच्या डेव्हलपमेंट. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत आहे मागच्या काही काळापासून. ठीक आहे. आता कोर एरियाज कोणकोणते आहेत सर्व्हिस सेक्टरचे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. कोर म्हणजे महत्वाचे एरियाज.